रक्तदान ही फक्त 10 ते 15 मिनिटांची प्रक्रिया, मात्र यामध्ये दिलेलं रक्त एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. अपघातग्रस्त असो, थॅलेसेमियाचा रुग्ण असो किंवा शस्त्रक्रियेसाठी झुंज देणारा एखादा जीव, रक्ताचा प्रत्येक थेंब त्यांच्यासाठी आशेचा किरण असतो. पण रक्तदात्याच्या हातातून निघालेली रक्तपिशवी थेट रुग्णापर्यंत पोहोचत नाही. तिचा प्रवास अनेक महत्त्वाच्या टप्प्यातून होतो. जागतिक रक्तदान दिनानिमित्त पाहूया एका रक्तपिशवीचा जीवनदायी प्रवास. रुग्णाच्या नातेवाईकांची रक्तासाठी धडपड पाहिली की रक्तदानाचं महत्त्व प्रकर्षानं जाणवतं. अपघात, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारावेळी रक्ताची एक पिशवी जीवदान देऊ शकते. आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं रक्तपिशवीचा प्रवास जाणून घेऊयात. सुरुवातीला रक्तदान शिबिरात किंवा रक्तपेढीत सर्वप्रथम रक्तदात्याची आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतर रक्तपिशवीला एक विशेष बारकोड दिला जातो. हा बारकोड म्हणजे त्या रक्तपिशवीची ओळखच. रक्तदाता आरोग्यदृष्ट्या सक्षम असल्याचं निश्चित झाल्यानंतर त्याच्याकडून साधारण 350 ते 450 मिली रक्त संकलित केलं जातं. मग त्यानंतर सुरू होते महत्त्वाची प्रक्रिया. रक्त संकलित झाल्यानंतर अवघ्या 6 तासात आधुनिक उपकरणांच्या मदतीनं त्याचं लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये विभाजन केलं जातं. पुढचा टप्पा येतो तो सुरक्षिततेचा. रक्ताच्या मलेरिया, HIV, हेपेटायटिस B आणि C यासारख्या संसर्गजन्य आजारांच्या तपासण्या केल्या जातात. कोणतीही चाचणी सकारात्मक आढळल्यास ते रक्त वापरलं जात नाही. याबाबत संबंधित रक्तदात्याला त्याची माहिती देऊन पुढील वैद्यकीय उपचारासाठी मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर हे रक्त जैवविविधतेद्वारे नष्ट केलं जातं. जर संसर्गजन्य आजार नसेल तर या रक्तामधील लाल रक्तपेशी 42 दिवस, प्लेटलेट 5 दिवस तर प्लाझ्मा वर्षभरात न वापरल्यास ते रक्त जैवविविधतेद्वारे नष्ट केलं जातं. हे रक्त म्हणजे हे नष्ट करायचं असतं, ते कोणाला द्यायचं नसतं. यातला काही कुठलाही अंश ठेवायचा नसतो. बायोमेडिकल वेस्ट नावाची जैव वैद्यक प्रक्रिया असते. जैव वैद्यक कचरामध्ये त्याच्यावर अगोदर थोडीशी केमिकल ही प्रोसिजर असते, हायपोमध्ये घालतो, त्याचा ऑटोक्लेव्ह करतो आणि त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट म्हणतात, ज्याला ज्या ठिकाणी जैव वैद्यक कचरा नष्ट केला जातो, ॲक्च्युली तो जाळला जातो. ती कोणाला ती जी बॅग आहे, ते जे रक्त आहे, कुठल्याही रुग्णाला किंवा कोणालाही दिलं जात नाही. पुनर्वापर अजिबात होत नाही, डिस्कार्डच केलं जातं. कुठल्याही पर्पजसाठी, कुठल्याही कामासाठी असे HIV पॉझिटिव्ह, HBsCG किंवा आलेले हे वापरले जात नाहीत. हे नष्ट करावे लागतात. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर रक्ताचे घटक विशिष्ट तापमानात साठवलं जातं. लाल रक्तपेशी 2 ते 6 अंश सेल्सिअस, प्लेटलेट्स 20 ते 24 अंश सेल्सिअस, प्लाझ्मा उणे 80 अंश सेल्सिअस. रुग्णालयातून रक्ताची मागणी येताच योग्य रक्तगटाची पिशवी निवडली जाते. मात्र रुग्णाला रक्त देण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची प्रक्रिया केली जाते, ती म्हणजे क्रॉस मॅचिंग. रुग्णाच्या रक्ताशी रक्तपिशवीतील रक्त पूर्णपणे सुसंगत आहे की नाही याची खात्री यामधून केली जाते. तिथले डॉक्टर ते खातरजमा परत करतात की आम्ही दिलेली बॅग, रुग्णाचा ब्लड ग्रुप, आम्ही दिलेली बॅग, त्याचा ब्लड ग्रुप, नंतर आम्ही दिलेलं ते लेटर जे म्हणजे त्या बॅगचं सगळं डिटेल्स आहेत ह्याची खातरजमा केली जाते आणि त्यानंतर ते त्या पेशंटला दिली जाते. एखाद्या रुग्णाला काहीतरी त्रास झाला तर त्या हॉस्पिटल परत आम्हाला कळवतं की सध्या रुग्णाला असा त्रास होतो आहे. ती बॅग परत आमच्याकडे येते, त्याची परत फेड तपासणी होते. खरोखरच बॅगमध्ये म्हणजे बॅगमुळं रिॲक्शन आले का इतर काही कारणामुळं, त्याप्रमाणे आपण त्या हॉस्पिटलला कळवतो की बाबा ही साधी म्हणजे रिॲक्शन आहे का एखादी मोठी रिॲक्शन. म्हणजे आजकाल ह्या ज्या घटकामुळे मोठी रिॲक्शन हा प्रमाण जवळजवळ शून्यावर गेलं. क्रॉस मॅचिंग यशस्वी झाल्यानंतर रक्त रुग्णाला चढवलं जातं आणि इथंच पूर्ण होतो एका रक्तपिशवीचा प्रवास. रक्तदात्याच्या हातातून सुरू झालेला हा प्रवास अखेरीस एखाद्या रुग्णाला नवजीवन देऊन जातो. म्हणूनच रक्तदान हे केवळ दान नसून कुणाच्या तरी आयुष्यात नव्या आशेचा श्वास फुंकण्याचं कार्य आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह प्रियांका निगवे.